आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करत हाती तुतारी घेणार आहेत। मोहिते पाटलांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं अकलूजच्या निवासस्थानी शरद पवार सुशीलकुमार शिंदे जाणार आहेत, तर 4 वाजता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतील। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती नाराज असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, असलम शेख, अमीन पटेल यांनी नवी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। महाविकास आघाडीचे राज्यातील कमीत कमी 35 खासदार निवडून येतील। जवळपास 3 ते 3.5 लाखांनी सुप्रिया सुळेंचा विजय होईल असा दावा रोहित पवारांनी केलाय, तर सुप्रिया सुळेंसाठी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम आहे। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी असा नाशिककरांचा आग्रह आहे, असं वक्तव्य दादा भुसेंनी केलं। तर त्या जागेवरती कुणाला उमेदवारी द्यायची याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आहेत आणि त्यांच्या आदेशाचं पालन केलं जाईल असंही ते म्हणाले। मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। राजकारणात किती हीन दर्जाचं बोललं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत। सकाळी 9:30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेची कुणीही दखल घेत नाही अशा शब्दात उदय सामंतांनी राऊतांना टोला लगावला। 4 जूनला उबाठा पक्षाला जनता नाकारणार हे निर्विवाद सत्य आहे असं वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलं। नरेंद्र मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून संकल्पपत्र नावाचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील। मनसेची शिवतीर्थावरती आज पुन्हा बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडेल। या बैठकीत समन्वय समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे। भाजपचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील विदर्भ दौऱ्यावरती येत आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी भंडाऱ्याच्या साकोली येथे आयोजित भव्य जाहीर सभेला ते मार्गदर्शन करतील। सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह आहे। आंबेडकरांच्या एका अनुयायानं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मानवंदना दिली। यावेळी त्यानं चक्क स्वतःच्या घरावर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आणि त्याला अभिवादन केलं। आंबेडकर जयंती निमित्तानं अभिवादन करण्यासाठी धाराशिव येथील कलाकारांना पेन्सिलच्या लीडवरती आंबेडकरांची प्रतिमा साकारली। मायक्रो पद्धतीनं पेन्सिलच्या लीडवरती प्रतिमा साकारली आणि त्यांना तब्बल 5 तासांचा कालावधी लागला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे। त्यानिमित्तानं आज मुंबईतल्या दादर येथील चैत्यभूमीवरती भीमसागर उसळणार आहे। तर दिवसभरात सर्वच राजकीय पक्षांचे नेते आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती येणार आहेत। बुलढाण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे वाटत भीमजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। रत्नागिरीच्या देवरुख येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारली आहे। कलाकार विलास रहाटे यांनी पिंपळाच्या पानावरती 10 ते 15 ग्राम रांगोळीचा वापर करून सर्वात लहान रांगोळी साकारली। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील मिरजगाव आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे। काही ठिकाणी भिंती पडण्याच्या मार्गावरती आहे, तर कौलं सुद्धा पडली आहेत। चांगली आरोग्य सुविधा नसल्यामुळे गरोदर महिलांना त्रास होतोय। पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनानं विविध कामं हाती घेतली आहेत आणि पाण्याचा निचरा वेगानं करण्यासाठी सबवेला समांतर रेल्वे रुळा खालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे। तसंच नाला रुंदीकरणाची कामं हाती घेण्यात येणार असून या कामासाठी सुमारे 209 कोटी रुपये खर्च येणार आहे। खासगी भूखंडावरील झाड किंवा फांदी अंगावरती पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं हाऊसिंग सोसायटी, शासकीय निमशासकीय संस्था, खासगी जागा मिळून 1855 जणांवरती नोटीस बजावली आहे। तर सोसायट्यांना वृक्ष छाटणीसाठी प्रति झाड 800 रुपये ते 4000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे। उरण पनवेल सिडकोच्या माध्यमातून महामार्गाचं रुंदीकरण करण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं काही महिन्यांपूर्वीच नवघर फाटा ते बोकडविरा पोलीस चौकी असा 4 ते 4.5 किलोमीटर लांबीचा मार्ग सिडकोच्या ताब्यात दिलाय। त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे। भुसावळमध्ये वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे। दीपनगर केंद्रामध्ये 1060 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात आली असून सध्या 14 दिवस पुरेल इतका कोळसा साठा शिल्लक आहे।
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ मुंबई ते आजवर राज्यातील दूध संघाच्या ताब्यात असलेल्या मुंबईच्या बाजारपेठांवरती आता अमूलनं वर्चस्व मिळवलंय. दररोजच्या दूध पदार्थांच्या विक्रीमध्ये अमूलचा वाटा आता 40% आलाय. कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश सर्वच रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी फुल झाली आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान 32 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. देशभरातील विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पदव्युत्तर परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणानं जाहीर केला. एनटीएतर्फे होणाऱ्या सीयूईटी पीजी परीक्षेचे यंदा तिसरं वर्ष होतं आणि 262 शहरातील 572 केंद्रांवरती ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यामध्ये तापमान वाढत असून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करताना प्रवाशांना उष्णतेचा दाह असह्य होऊ लागलाय. त्यासाठी रेल्वे स्थानकात मुबलक प्रमाणात पाण्याची सुविधा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. रेल्वेच्या 434 स्थानकावरती पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहेत. दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील धुळीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पालिकेनं काम सुरू केलं आणि मैदानातील लाल माती काढण्याचं काम सुरू असून महाराष्ट्र दिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मैदानात लाल माती टाकू नये असं पत्र पालिकेनं सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलंय. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईहून उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेंना प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते छपरा दरम्यान 22 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होऊ लागलाय. राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा अवघ्या 34.10% पोहोचलाय. सध्या राज्यभरात 2093 टँकर्सनी पाणी पुरवठा सुरू आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात किंचित घट झाली होती. मात्र पुढील 3 दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील कमाल तापमान 39 ते 40 अंशांवरती पोहोचण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळावरती पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होऊ नये म्हणून हाती घेतलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी संयुक्त पाहणी केली. शहर भागातील परिमंडळ 1 अंतर्गत येणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानकं तसंच परिसर आणि विभाग कार्यालयातील तयारीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. राज्यामध्ये सलग 6व्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली. विदर्भात गेल्या 3 दिवसात तब्बल 7,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय तर एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे 4,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसला. जळगावच्या जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतशिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली असून तातडीनं पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कापसाच्या दरात चढउतार सुरूच आहे. देशातील कापसाचे भाव गेल्या 3 दिवसांमध्ये सरासरी 300 रुपयांनी कमी झाले असून सरासरी भाव पातळी 7,300 ते 7,600 रुपयांच्या दरम्यान आहे. कापूस बाजारात आणखी काही दिवस चढउतार राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात भाव मात्र काहीसे स्थिरावलेले आहेत. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 4,300 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीन बाजारातील स्थिती पाहता दरामध्ये आणखी काही दिवस चढउतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कांद्याच्या भावातील घट कायम आहे. बाजारातील आवक मर्यादित असतानाही निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव दबावात आहेत. कांद्याला सध्या 1,000 ते 1,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. देशातील बाजारात गव्हाचे भाव स्थिर आहेत. बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. देशभरातील सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2,300 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. हे भाव काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता 5 दिवस उरलेत. मात्र अजूनही महायुतीच्या सर्व उमेदवारांची घोषणा झालेली नाही. या संदर्भात आज वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जागा वाटपावरती महत्त्वाची चर्चा होणार असून अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भंडाऱ्यात प्रचार सभांसाठी मोठमोठ्या नेत्यांची रेलचेल आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची साकोलीत प्रचार सभा होते तर भंडारा गोंदिया मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात असून महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडणार आहे.
वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना अध्यक्षांसमोर मांडल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत यासंदर्भात चर्चा झाली असून मुंबईतील 6च्या 6 जागा आम्ही जिंकू असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी वर्तवलाय. आपल्या गाडीत सर्वांना बसायची जागा आहे. आपलं इंजिन विकासाकडे जाते तर राहुल गांधी फेल इंजिन घेऊन निघाल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. मोदींनी गेल्या 10 वर्षात देशात परिवर्तन घडवलं. 25 कोटी लोकांनी दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. हा विक्रम असल्याचं ते म्हणाले. अब की बार 400 पार म्हणजे फसवणूक आणि संविधानाला धोका असल्याची टीका नाना पटोलेंनी केली. गेल्या 10 वर्षात जनतेनं जुमलेबाजांचा चेहरा ओळखल्याचा टोला त्यांनी लगावला. आता लोक मोदींची वचनं ऐकत नसल्याचं ते म्हणाले.